नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चांगले असाल. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतका सुंदर आणि इतका छान आणलेला आहे मी की तुमच्यासाठी खूपच मांजर आडवी गेली. तर काय होते हे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहणारच आहे. सोबत दूध जाणं हे शुभ आहे की अशुभ आहे ती गोष्ट रात्रीच्या वेळेला केअर काढणं म्हणजे हे शुभ आहे की अशुभ आहे. चौथी गोष्ट ही की घराला लिंबू आणि मिरच्या टाकून हे शुभ आहे की अशुभ आहे. खूप सारा शुभ आणि अशुभ या व्हिडिओमध्ये होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला संपूर्ण ज्ञान माहिती होणारा तुमचा संसार चांगला होणार आहे आणि घरामध्ये सगळं पॉझिटिव्हिटी येणार आहे. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. माझी हेच एक रिक्वेस्ट आहे, खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना. लिंबू, मिरची, दही, साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय? आपण प्राचीन काळापासून अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत आलो आहोत, पण त्यामागील मूळ कारणे आपल्याला माहीतच नाही. या अंधश्रद्धांमागील तर्क आणि सत्यता नेमक्या काय आहेत आपण समजून घेऊया. भारतीय संस्कृती असंख्य परंपरा आणि लोकश्रद्धांनी समृद्ध आहे, ज्यांचे लोक आजही भक्तिभावाने पालन करतात. यापैकी काही श्रद्धा शुभ किंवा अशुभ नशिबाशी संबंधित आहेत, तर काही दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. लोक अनेकदा कोणताही प्रश्न न विचारता त्या स्वीकारतात, कारण त्यांचे आईवडील आणि पूर्वज त्यांचे पालन करत होते. तथापि या परंपरांचा सखोल अभ्यास केल्यास असे दिसून येते की यापैकी अनेक श्रद्धांमागे धार्मिक, व्यावहारिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे होती. कालांतराने लोक खरे कारण विसरले आणि केवळ परंपरेचे पालन करत राहिले. चला या काही प्रसिद्ध भारतीय श्रद्धांमागील तर्क जाणून घेऊया. तुमच्या मार्गात मांजर आडवे येणे अशुभ का मानले जात असे? आजही अनेक लोकांचा असा विश्वास आहे की रस्ता ओलांडताना जर मांजर आडवे आले तर थोडा वेळ थांबावे, हे एक अशुभ चिन्ह मानले जाते. तथापि प्राचीन काळी याचे कारण वेगळे होते. लोक जंगलातून आणि निर्मनुष्य रस्त्यांवरून प्रवास करत असत. जर एखादे मांजर अचानक वेगाने रस्ता ओलांडत असेल तर ते एखाद्या शिकारी प्राण्यापासून पळून येत आहे असा समज होता. हे प्रवाशांसाठी सावधगिरीचा इशारा होता. हळूहळू ही सावधगिरी एका अंधश्रद्धेत बदलली. परीक्षा, मुलाखत, प्रवास किंवा कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी दही आणि साखर खाण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. यामागे एक व्यावहारिक कारण होते. पूर्वीच्या काळी लांबचा प्रवास पायी किंवा बैलगाडीने केला जात असे. अशा परिस्थितीत दही शरीराला थंडावा देत असे, तर साखर त्वरित ऊर्जा देत असे. या मिश्रणामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास आणि उष्ण हवामानात थकवा कमी करण्यासही मदत होत असे. म्हणूनच याचा संबंध शुभ सुरुवात तसेच आरोग्याशी जोडला गेला आहे. रात्री केर काढण्यास मनाई का होती? वडीलधारी मंडळी अनेकदा सांगतात की सूर्यास्तानंतर केर काढू नये, कारण त्यामुळे घरातील संपत्ती निघून जाते. खरे तर प्राचीन काळी वीज उपलब्ध नव्हती. रात्रीच्या वेळी फक्त दिवे किंवा कंदील हाच प्रकाश असे. अंधुक प्रकाशात केर काढताना लहान दागिने, नाणी किंवा महत्त्वाच्या वस्तू चुकून फेकल्या जाऊ शकत होत्या. शिवाय अंधारात दुखापत होण्याचा धोकाही होता. त्यामुळे लोकांना रात्री केर काढणे टाळण्याचा सल्ला दिला जात असे. हेच त्याचे मुख्य कारण होते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नव्हती. लोकांना उत्तरेकडे डोके करून झोपणे टाळण्याचा सल्ला का दिला जात असे? भारतीय परंपरेनुसार उत्तरेकडे डोके करून झोपणे अयोग्य मानले जाते. अनेक लोक याचा संबंध धार्मिक श्रद्धांशी जोडतात. काही वैज्ञानिक सिद्धांतांनुसार पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र उत्तर आणि दक्षिण दिशेला असते. असे मानले जाते की उत्तरेकडे डोके ठेवल्याने शरीराच्या चुंबकीय संतुलनावर आणि रक्त परिसंचरणावर सौम्य परिणाम होऊ शकतो. जरी या विषयावरील वैज्ञानिक संशोधन पूर्णपणे एकमताने झालेले नसले तरी याच श्रद्धेमुळे ही परंपरा लोकप्रिय झाली. घरात दूध उतू जाण्याचा काय आहे संकेत? शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं शास्त्र. दारावर लिंबू आणि मिरची टांगण्याचे कारण काय होते? बहुतेक लोक लिंबू आणि मिरचीला दृष्ट लागण्यापासून संरक्षणाचे प्रतीक मानतात. म्हणूनच आजही ते अनेक दुकानांच्या आणि घरांच्या बाहेर दिसतात. परंतु प्राचीन काळी त्याचा एक व्यावहारिक उपयोगही होता. त्यावेळी आधुनिक कीटकनाशके उपलब्ध नव्हती. लिंबामधील सायट्रिक ॲसिड आणि मिरचीमधील कॅप्सायसिन हे अनेक प्रकारचे कीटक आणि माशांना दूर ठेवण्यास उपयुक्त मानले जात होते.
त्यामुळे त्यांना दारावर टांगण्याची परंपरा सुरू झाली, जी नंतर धार्मिक श्रद्धेचा भाग बनली. परंपरा समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. प्रत्येक लोकमान्यता ही केवळ अंधश्रद्धा नसते. अनेक परंपरा त्या काळातील परिस्थिती, आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनशैली लक्षात घेऊन निर्माण झाल्या होत्या. कालांतराने त्यामागील खरे कारण अस्पष्ट झाले आणि केवळ श्रद्धाच शिल्लक राहिली. त्यामुळे कोणतीही परंपरा स्वीकारण्यापूर्वी तिचा इतिहास आणि त्यामागील तर्क समजून घेणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने आपण आपल्या सांस्कृतिक वारशाचा सामना करू शकतो आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देऊ शकतो.